कार्तिक, रिकॉन क्लीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं EPC मार्केटिंग इंडिया. आपण पुण्यामध्ये खराडीमध्ये एक 100 किलोवॅटचा हाऊसिंग सोसायटीमध्ये सोलर प्रोजेक्ट केला आहे. आपण पाहू शकतो या सोलर पॉवर प्लॅनमध्ये आपण हॉट डीप स्ट्रक्चर यूज केला आहे. याच्यामध्ये आपण स्टॅट रिपोर्ट बनवला होता. स्टॅट रिपोर्टच्या प्रमाणे आपण स्ट्रक्चर यूज केलेला आहे. 3 mm थिकनेसमध्ये C चॅनलमध्ये आपण स्ट्रक्चर यूज केलेलं आहे. याच्यामध्ये केमिकल फास्टनर आपण केलेला आहे. बॉक्समध्ये आपण पाहू शकतो केमिकल फास्टनर आपण केलेला आहे. 400 बाय 400चा हा ब्लॉक आहे आपला. आपण पाहिलं तर पर्लिंग पण 2 mm थिकनेसमध्ये आपण यूज केलेला आहे. वरती पर्लिंग आपण जी केबलिंग केलेली आहे याच्यामध्ये आपण DC केबल 6 स्क्वेअर mm ची आपण यूज केलेली आहे. लॅब कंपनीची युरोपियन मेक. MC4 कनेक्टर आपण स्टॅबिलो कंपनीचे यूज केलेले आहेत. पूर्ण एक स्टँडर्ड प्रोजेक्ट आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये केबलिंग तुम्हाला कुठेही वरती दिसणार नाही आहे. पूर्ण केबलिंग आपण पायपिंगमध्ये केलेली आहे. स्ट्रक्चरला आपण साईड सपोर्ट पण दिलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी 635 वॅट पीकचं पॅनल आपण यूज केलेलं आहे रेनेसेस कंपनीचा. याच्यामध्ये इम्पोर्टेड सेल्स आहेत. याचं जनरेशन पर किलोवॅटमध्ये 6 युनिट जनरेशन होतात याच्यामध्ये. आपण या ठिकाणी एक सोलरची रूम पण बनवली आहे. सोलरच्या रूममध्ये आपण पाहू शकता एक 100 किलोवॅटचा एक इन्व्हर्टर युओ कंपनीचा आपण यूज केलेला आहे. यानंतर ACDP बॉक्स आपण इथे यूज केलेला आहे. नमस्कार, मी नितीन पासलकर, चेअरमन रिव्हरडेल युनिटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आजचा दिवस आमच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ऐतिहासिक आहे. ॲक्च्युली 100 किलोवॅटचा कुठल्याही छोट्या संस्थेसाठी सोलर प्रोजेक्ट कंप्लीट करणं अभिमानास्पद आहे. याच्यामुळं संस्थेला आर्थिक तसेच ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबन प्राप्त झालेले आहे. 635 वॅट पीकचे नॉन DCR पॅनल रिनोसिस या नामांकित कंपनीचे वापरलेले आहेत. याचं डिग्रेडेशन खूपच कमी आहे. तसंच पॅनलची इफिशियन्सी खूप चांगली आहे. आपण या ठिकाणी जो प्रोजेक्ट केला आहे हा नॉन सबसिडाईजमध्ये हा प्रोजेक्ट आपण केलेला आहे. 100 किलोवॅटचा प्रोजेक्ट हा नॉन सबसिडाईज आपण केलेला आहे. या नॉन सबसिडाईज प्रोजेक्ट करण्याचं कारण हे आहे की यामध्ये आपण इम्पोर्टेड पॅनल यूज केले आहेत. इम्पोर्टेड पॅनल यासाठी यूज केले होते की याच्यामध्ये लॉसेस वगैरे न होण्यासाठी आपण या ठिकाणी इम्पोर्टेड पॅनल यूज केलेले आहेत. जे एन टाईप टॉपकॉनमध्ये हे पॅनल आपण यूज केलेले आहेत. 635 रेनेसेस वॅट 635चे रेनेसेसचे आपण या ठिकाणी पॅनल यूज केलेले आहेत. सोलर प्रोजेक्टचा आम्ही सुरुवातीला कुठल्या टाईपचे पॅनल वापरायचे यासाठी आम्ही आमच्या सोसायटीमध्ये बघितलं तर सोसायटीमध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या सोलर प्रोजेक्टची जी आमची टीम बनवली त्या टीममध्ये जवळपास सगळ्या क्षेत्रांमधले इंजिनियर आहेत. ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करतात. जसं की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि बरेच बाकीचे पण आहेत. सर्वांनी आम्ही डिस्कशन करून आम्ही ठरवलं की आपल्या कुठल्या कंपनीकडे जायचं. तसेच आम्ही ऑनलाईन सर्च पण केले, काही रिसर्च पेपर्स पण स्टडी केले. त्यानुसार आम्ही ठरवलं की त्यामध्ये मेनली 2 टाईप आहेत. एक तर सबसिडाईजकडे जाणे जे की DCR पॅनल आहेत आणि जे विदाउट सबसिडी नॉन DCR पॅनल. DCR बघितलं तर ते P टाईप यूज करतात जे की जुनी टेक्नॉलॉजी आहे. ते न यूज करता आम्ही नॉन DCRला गेलो. सबसिडाईजची आणि ते कॉस्टिंग बघितलं जवळपास सेमच आहे. त्यामुळे नॉन DCRकडे जाऊन ते एन टाईप टॉपकॉनचे आम्ही पॅनल म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी पॅनल यूज केले. 635 वॅटेजचे आहेत आणि त्यामुळे आमचं स्पेस जसं अगोदर पण म्हटलं मी की मेन प्रॉब्लेम येतो की जो की स्पेस अवेलेबल आहे आपल्या बिल्डिंगवर जेवढा स्पेस आहे तेवढ्यामध्ये आम्हाला पूर्ण प्रोजेक्ट सेटअप करायचा होता. आणि स्पेसचं प्रॉपर युटिलायझेशन करून कमी जागेमध्ये जास्त जनरेशन कसं करता येईल याचा विचार करून आम्ही 635 किलोवॅटचे एन टाईप टॉपकॉन या नामांकित कंपनीचे आम्ही पॅनल यूज केले. त्यामुळे आमचं जागेचं पण स्पेस पण कमी लागला आणि जसं जनरेशन आमचं जास्त पाहिजे होतं ते पण जनरेशनची आमची रिक्वायरमेंट आहे ती पण आम्ही पूर्ण कव्हर केली. जे रेकॉनतर्फे आपण सोलर पॅनल प्रोजेक्टची स्थापना केली आहे त्यामध्ये 100 किलोवॅटचं आपण पूर्ण सेटअप केलेलं आहे.
आणि बरेच जण आम्हाला विचारतात का तुम्ही सबसिडाईजला का गेलं नाहीत. आम्ही गेलो आहे 635 वॅटेज. त्यामुळे आमचं झालं की 635 यूज केल्यामुळे स्पेस जो लागणार आहे 400च्या हिशोबानं स्पेस खूप जास्त लागतो. आम्ही 100 किलोवॅटसाठी तोच आम्ही कमी करून पॅनलची कॅपॅसिटी वाढवली आणि त्यामुळे स्पेस आम्ही कमी स्पेसमध्ये आम्हाला जास्त जनरेशन करता आलं. त्याचा एक फायदा आहे. दुसरी गोष्ट कॉस्टिंगमध्ये जर चेक केलं तर जे सबसिडाईज पॅनल आहेत त्यांची आणि यांची कॉस्टिंगची जवळपास सेमच येते. हार्डली 2-3 लाखाचा फरक येत होता. 2-3 लाखाच्यासाठी आपण स्पेस जास्त देऊन कमी जनरेशन करण्यापेक्षा आणि त्यांचं डिग्रेडेशन पण जास्त आहे. याचं डिग्रेडेशन कमी आहे. जो टॉपकॉर्न कंपनीचे आपण पॅनल यूज केले तर त्याचं इयरली डिग्रेडेशन बघितलं तर 2 ते 3% फक्त डिग्रेडेशन आहे ॲज कम्पेअर टू सबसिडाईज पॅनलमध्ये. त्याचा एवढा मोठा फायदा झाला की कमी स्पेसमध्ये आम्ही जास्त जनरेशनचे पॅनल यूज करून एक 100 किलोवॅटचा असा मोठा प्रोजेक्ट एक साध्या सोसायटीसाठी आम्ही तो प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेलेला आहे. त्यामुळं आमचं जवळपास मंथली बिलमध्ये पण खूप फायदा झालेला आहे. जसं की जी कॉमन लाईटिंग आपण यूज करतो ते पूर्ण लाईटिंग आम्ही या सोलारच्या ह्याच्यातून जनरेशनमधून वापरत आहे. त्यामध्ये जसं तुम्ही बघितलं तर पूर्ण बिल्डिंगमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी कॉमन लाईटिंग लागते. जसे की प्रत्येक फ्लोअरचा पोर्च असेल तिथली लाईटिंग आली. आपली मेन डेली यूजसाठी जे आपण पाणी लिफ्ट करतो ग्राउंड स्टोरेजमधनं टॉपच्या स्टोरेज टँकमध्ये टाकतो त्यासाठी मोटरचा यूज खूप मोठा आहे. ते कंटिन्यूस मोटर चालू राहतात त्यामुळे त्यांचा पण पूर्ण वापर आपण त्यातूनच करतो आहे. STB आपल्याला 24 तास STB चालू लागतो. STBसाठी पण जी आपण लाईट वापरतो ते पूर्ण सोलारमधूनच वापरतो आहे. दुसरी गोष्ट लिफ्ट आहे. लिफ्टसाठी पण आपण 16 आणि 3 मजले पार्किंग आमची 19 मजली बिल्डिंग आहे त्यासाठी पण पूर्ण आम्ही लिफ्टची पण लाईटिंग आम्ही सोलारमधूनच यूज करतो आहे. आणि प्लेग्राऊंड झालं बाकीच्या बिल्डिंगच्या आसपासची लाईटिंग असेल सर्व लाईटिंग आम्ही सोलार प्रोजेक्टमधनं यूज करतो. त्यामुळे आमचं मंथली जवळपास 90% बिल आमचं रिडक्शन झालं आहे. हे 1 वर्षासाठी नाही आहे. हे इन फ्युचरसाठी आमचं 20 ते 25 वर्षासाठी हे लाईटची जी कॉस्टिंग जाणार आहे आमची तेवढी सेव्हिंग होणार आहे. मागच्या वर्षी आम्ही ऑलमोस्ट 23 ते 24 लाख रुपये आम्ही 1 वर्षासाठी 24 लाखाचं आम्ही लाईट बिल भरलं आहे. आणि ह्या प्रोजेक्टची कॉस्ट बघितली ऑलमोस्ट 50 लाखाच्या जवळपासची कॉस्ट आहे. तसं लोन केल्यामुळं तशी प्रोजेक्टची कॉस्ट आमची 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण नील होऊन जाईल. पण तिथून पुढचे एक 22 ते 25 वर्ष आम्हाला झिरो कॉस्ट थोडंसं म्हणजे मेंटेनन्स वगैरे कॉस्ट सोडून दिले तर ऑलमोस्ट एक 90% कॉस्ट सेव्हिंग आमची तिथून पुढचे 20 वर्ष तरी आमची 90% कॉस्ट सेव्हिंग आहे फक्त लाईटच्या यूजमध्ये. रेकॉन क्लीन पॉवर या कंपनीमार्फत रिव्हरडेल युनिटी सोसायटी खराडी येथे हा जवळपास 100 kVचा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यात आला आहे. याचा अराऊंड कालावधी जो आहे तो 3 ते 4 महिन्याचा होता आणि तो त्या वेळेत पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्यातील जो टेक्निकल पार्ट काइंड ऑफ लाईक स्टड रिपोर्ट असेल, स्टड रिपोर्टपासून तर फाउंडेशन कसं उभं करायचं, कोणत्या क्वालिटीचं मटेरियल यूज करायचं, कोणत्या क्वालिटीचे पॅनल यूज करायचे, किती किलोवॅटचे पॅनल यूज करायचे याचं सर्व ॲनालिसिस करून त्यामध्ये सोसायटीचे रहिवासी असेल किंवा सोसायटीचे पदाधिकारी असतील त्यांच्यापासून तर कंपनीचे अधिकारी किंवा कंपनीचे जे टेक्निकल कार्यकर्ते आहेत त्यांच्या थ्रू सर्व ॲनालाइज करून हा प्रोजेक्ट पूर्ण 100 kVचा कंप्लीट करण्यात आलेला आहे. याचे मागील 2 महिन्यापासून आमचे बिल पण जनरेट झालेले आहेत. जे आमचं सोसायटीचं बिल होतं ऑन अन ॲव्हरेज अराऊंड 2 लाख अँड 2.5 लाखच्या अराऊंड होतं सोसायटीच्या कॉमन एरियाचं. ते पूर्णपणे ऑलमोस्ट झिरो करण्यात आलेलं आहे. या अगोदर आम्ही 2 ते 2.25 लाख रुपये बिल भरतो आहे. मागच्या 2 महिन्यापासून आम्ही तेच बिल फक्त आणि फक्त 2 ते 3 हजार रुपयावरती घेऊन आलेलो आहे. आणि हे शक्य झालं आहे सोसायटीच्या पदाधिकाऱ्याचं कोलॅबरेशन प्लस कंपनीच्या अधिकाऱ्यांचं कोलॅबरेशन यांच्यामार्फत. हा पूर्णपणे प्रोजेक्ट जो आहे तो क्लीन पॉवरवरती आहे, कंप्लीट सोलार जनरेशन्सवरती आहे. आणि याच्यामार्फत सोसायटीची कॉमन एरियाची लाईट असेल किंवा कॉमन एरियाच्या फॅसिलिटीज असणार त्या सोलार प्रोजेक्टवरती चालणार. आम्ही जो सोलार प्रोजेक्ट थ्रू जनरेशन करतो आहे तेच पहिले MSCBला देणार आणि MSCB मार्फत मग आमचं बिल पूर्णपणे झिरो होणार. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट रेकॉन क्लीन पॉवर यांच्यामार्फत इथं पूर्णत्वास नेण्यात आलेला आहे. मी रिव्हरडेल युनिटी सहकारी सोसायटीचा सेक्रेटरी विकास सुरवसे. तर आमच्या सोसायटीमध्ये जो काय रिकॉन क्लीन पॉवरने जो प्रोजेक्ट केलेला आहे तो खूप छान प्रकारे केलेला आहे.